झालं ग? नाही काही नाही. हल्ली कॉलेजमध्ये येऊन गोंधळ घालत असतात ना, ते आठवलं एकदम. गोंधळ कसला? नाही नाही, तसं काही सिरियस नाहीये. पण माझ्या वर्गातले इतर मित्र मैत्रिणी यांच्यावर खूप खुश असतात बरं. अगं हायच तो तसा स्वभाव ना, मन मिळाव निर्मळ मनाचा, म्हणून समधी माणसं त्याच्या भोवतीने येतात. गोदा का आमच्या वर्गात नाही काका आहेत. ते सध्या जर्मन शिकायचं म्हणून वर्गात येत आहेत. बर त्याचं काय? त्यांचं काही नाही, पण एवढ्या उतार वयात शिकतायत ना ते. मग तुम्ही का नाही शिकत? मी चालेल, उद्यापासून वह्या पुस्तकं घेऊन मी बी तुझ्या संग कॉलेजात येते. चालतंय ना? चालेल ना, मग आपण दोघी एकत्र जात जाऊया. तसंही रेणू काय मला कल्टीच देत असते. काय चालेल, तुझं आपलं काहीतरीच बघ. अंजली, रेणूचं लगीन ठरवायला लागल्यात काय? हो, म्हणजे माझं लग्न आधीपासून ठरवतं, पण ती तयारच नाहीये. का? नाही काय नाही, रेणूचा बा आला होता. धाकल्या वहिनी साहेबांनी त्याला बोलवून घेतलं होतं. रेणूच्या लग्नाची जबाबदारी वहिनी साहेबांनी घेतल्या. इतर टायमाला तोडत असतात, पण ह्या टायमाला जोडायला लागल्यात. म्हणून म्हणलं, रेणू तुला काय बोलली नाही काय? नाही, म्हणजे हल्ली ती काय तिच्याच तंद्रीत असते ना. तिचं काय चाललंय मलाच कळत नाहीये. नाही, वहिनी साहेबांचा स्वभाव तुला माहिती आहे ना. मग पुढे जाऊन उगच काय बाय व्हायला न ग, म्हणून म्हणलं. तू रेणू संग बोल, विचार तिला काय ते. हो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. तर जाऊबाई पुढे येऊन काहीतरी करतायत म्हणजे गोंधळ असणार आहे तर नक्की. मी आजच विचारते रेणूला. बरं, आता तू बास कर, बाकीचं समज मी करते. नाही नको, मी आवरते, आवरून एकत्रच जाऊया. अगं सकाळी लवकर उठून तुला जायचं असतंय, म्हणून म्हणलं तू जा. आणि नाही, रेणू झोपायच्या आधी फोन कर तिला. राहू द्या, एकत्र करूया आपण. चला. अंजली, माणसानं जरा ऐकाव. जा म्हणलं तर जाव. जा बरं. गुड नाईट. झोपला नाही अजून? नाही, तुम्ही झोपा की. बाहेर लय भारी वारं सुटले बघा. आजकाल खूप जागरण चालू आहे तुमची. तुमची सवय झाली ना बघ. अरेच्चा, आता माझ्यावरच ढकलताय तुम्ही. अहो, झोपताय ना? नाही, तुम्ही झोपा. नाही, मला वेळ अजून झोपायला. होय काय? मग चला 4 गप्पा मग या. लय दिवस झाला आपण गप्पाही मारला नाही. बसा तुम्ही. नाही नको, म्हणजे किती झोप आली आहे तुम्हाला. डोळे लाल झालेत तुमचे. नाही कुठं? हो, तुम्ही आरशातच नाही बघितलं तर कसं कळणार तुम्हाला? खरंच. होय काय? जरा बसा बघू. बसा. तुमच्या डोळ्यातच बघतो. काहीतरीच काय. खरंच, माझ्यावर जरा विश्वास ठेवा. डोळे लाल झालेत तुमचे. झोपा आता. मग तुम्ही जागा का? मला अजून पुस्तक नाही का वाचायचंय? पुस्तक वाचते आणि मग झोपते. ठीक आहे, मी बघत बसतो. नको, पुस्तक नाही वाचत आता. मी झोपते, तुम्ही झोपा. उद्या कॉलेजला जायचंय मला. तुम्हाला तालमीत जायचंय ना? चला झोपा. ठीक आहे, मग झोपा की. नाही, तुम्ही झोपा आधी. अहो असं काय करताय? झोपा की तुम्ही. हो, झोपा ना तुम्ही आधी. असं काय? नाही नको, तुम्ही झोपा. झोपा परत. चला झोपा. अहो पण झोपा. हा अंजली, बोल की ग. एवढ्या रातच्याला कसं काय फोन केलास? रेणू, मला
खरं खरं सांग, तुझं काय चाललंय? काय बी नाही चाललं अंजू. परत झालं का सुरू तुझं? मी सिरियसली विचारते तुला, आज काय झालं माहितीये तुला? काय झालं? आज तुझे बाबा इथे वाड्यावर आले होते लग्नाचं बोलायला. बापू पण ना, त्यासनी काय बी कळत नाही बरं काय. गावभर सांगत फिरत असतात. जाऊ दे, तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. अगं इतकी साधी गोष्ट नाहीये रेणू ही. जाऊबाईने तुझ्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. काय? वहिनी साहेब, पण त्यांचा काय संबंध आहे? तेच तर. बरं ते आपण नंतर बघूया. तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार. तू प्रेमात पडलीस का? नाही, सांगितलं होतं की तुला असं काय बी नाहीये. तुझं वागणं बदललंय हल्ली. खोटं काय बोलते, स्वतःच्या तंद्रीत काय असतेस. कॉलेजमध्ये सगळं बघतीये ना मी. हे बघ अंजली, असं काय बी नाही आहे. हे बघ, मला जे वाटलं ते मी बोलले. तुला खरंच कोणी आवडत असेल ना तर मला प्लीज सांग. वाटलं तर मी यांच्याशी बोलते ना. नाही नाही नाही, नको नको नको. म्हणजे नक्की काहीतरी आहे ना? अगं नाही ग बाई. म्हणजे आता माझं काही नाहीच आहे तसं, तर मग कशाला उगाच राहणं सांगतेस, असं म्हणायचं होतं. बर, हे बघ, पण तसं काही असेल तर सगळ्यात आधी तू मला सांगायचंस. आणि जे काय ते खरं सांगायचंस. लपवाछपवी अजिबात करायची नाही, कळलं? वय ग बाई, अजिबात लपवालपवी करणार नाही मी. बस चल, आता लई उशीर झालाय ना मग, आणि उद्या कॉलेजला बी जायचंय. झोपू मी? झोप. आणि लक्षात ठेव मी काय बोलले ते. हा, चल, गुड नाईट. तुम्ही होय, अहो तुम्ही येईना म्हणल्यावर तुम्हाला उडकत बाहेर आलो. ते ना, तुम्ही इकडे काय करताय? मी रेणूला वेळ विचारत होते उद्याची. हे बघा, तिचं ती एकटीच जाणार आहे आणि शेवटी मला सोडावं लागणार आहे कॉलेजमध्ये. चला आता लवकर झोपा, उद्या कॉलेजमध्ये जायचंय. चला. अरे झाला का चहा? अजून किती टाइम आहे का जाऊ तसंच? खाऊन खाऊन आहेत गबू झाल्यात नुसती. अरे घरचा करता पुरुष मरून पडला तरी चालेल, हा, पण तुमचा नट्टापटा संपणार नाही. अरे होतोय का चहा? का जाऊ हॉटेलात? आता होत माझ्या डुसकीवर. ठेव की तिथं, काम करतोय ना मी. घरची काम करायला नको, बाकीचे काम करायला वेळ आहे यांना. बापू, हा, चा गारवायला घ्या की. लय काळजी बापूची. हा, बुवात चहा घ्या. बापू, एक विचारायचं होतं. बोल. नाही, मी ऐकायलाच बसलो इथं, बाकीचे कामच नाहीत मला. बोला. ते म्हणजे वाड्यावर गेलता काय तुम्ही? हा, गेल तू. मग कशाला? कशाला म्हणजे तुझ्या लग्नाचं ठरवाया. हो, पण मला एकदा सांगायचं तरी. कशाला? 4 पुस्तकं शिकून शानपण आला असं तुझ्या डोसक्यात असेल तर ते पहिल्यांदा काढून टाका.
लग्नाच्या बाजारात हुशारपणा चालत नाही. त्या आल्या महाराणी, दोघे बी सारख्याला बारकी. आणि कशाला गेला होता? बापू पण मला करायचं होतं लग्न, तर एकदा सांगायचं तरी. तू कोण ग? तुला काय सांगायचं? हा? अहो कशाला चिडताय तिच्यावर? ए, माझी पोर आहे, मी काय बी करीन. तू मध्ये बोलायचं नाही. तुझ्यामुळे शेपर येते उठी. आपण एक डाव सांगायचं तरी होतं. आणि पुन्हा तेच, पुन्हा आयऱ्याकराच्या घरी गेलो होतो, गायकवाडांच्या घरी गेलो होतो. आणि त्यांना जास्त कळतं का तुला ग? हा? बापू मला पसंत नसेल तर मी नाही करणार लग्न. काय म्हणली? काय म्हणली का तू? हा? तुझा बाबी करेल लगीन. नाही झालं, लय ऐकून घेतलं तुझं. आता पुण्यांदा तोंड वाकडं केलंस ना, तर गाठ मातेशाही लक्षात ठेव. अहो काय करताय? चल तू कॉलेजला जा जावे. जा कॉलेजला जाऊन पैशाची माती कर. आणि तुझ्या पैशाचा रुबाब माझ्या समोर जाऊ नगस. आता शाळा आणि कॉलेज दोन्ही बी बंद करून टाकीन तुझं. अहो काहीतरीच काय बोलायचं ते. ए, काहीतरी नाही बोलत, खरं तेच बोलतोय. वहिनी साहेबांनी स्थळाचं बघतो म्हणल्यात, अगदी समधी जिम्मेदारी ती घेतो म्हणल्यात. आणि गायकवाड वहिनी साहेब म्हणतील तसंच होणार. जा दुसरा चहा घेऊन ये. मुसक्याला ताप नुसता, लगीन करणार नाही म्हणते. अरे अजून शेतावर गेला नाही तुम्ही? नाही ते तुम्हाला सोडायचं आहे ना हो. कशाला? मी जाईन ना एकटी. अहो, एकटी कशाला? म्हणजे रेणू सोबत जाईन मी. तुम्ही जा शेतावर. हा, ती आली तुमच्या सोबत. अहो ती कवाचीत गेली असलं वाटत. नाही, आमचं आज एकत्र जायचं ठरलंय. आणि तसंही माझ्यामुळे तुमची शेतावरची कामं नको ना बुडायला. अहो नाही बुडणार. मी एक काम करतो, तुम्हाला कॉलेजला सोडतो, परत येतो आणि कॉलेज झाल्यावर परत घ्यायला येतो की. कशाला उगाच तुम्हाला ताप? अहो ताप कसला यार, कर्तव्यच आहे माझं ते. शेतावर जाऊन काम करणं हे तुमचं कर्तव्य. तुम्ही जा, मी जाईन एकटी. अहो, असं काय करायला आज? म्हणजे? मला का सोडू नको म्हणताय? अहो कारण खरंच मी जाईन ना एकटी. अहो पण आता पण बिन काही नको. तुम्ही शेतावर जा, छान काम करा. माझी काही काळजी करू नका, मी जाईन. जा आता. ते नव, काल रातच्याला कोणाचा फोन आलता? रेणूचा. एवढं रातच्याला? अहो आम्ही त्या अभ्यासाचं बोलत होतो ना, आणि काल रात्रीच ठरवलं आम्ही एकत्र जायचं. मला का सोडू नको म्हणताय? अहो कारण खरंच मी जाईन ना एकटी. पण आत्ताच म्हणलात नव की रेणू संगत जाणार म्हणून. अहो म्हणजे तेच, मी रेणू सोबतच जाणार आहे. जा आता तुम्ही. जाऊ बाई. काय आजकाल लईच बळ वाढलं हो तुमचं. ते बी एकटं एकटं. वा वा वा, प्रगती आहे. मला एक विचारायचं होतं. हा मग विचारा की. घाबरताय कशाला एवढं? नाही, आता कॉलेजला तुम्ही एकटं जाणार म्हणजे लईच धाडस वाढलंय की. विचारा विचारा, बिंदास विचारा. तुम्ही रेणूच्या वडिलांना का बोलवलं होतं? ते काय झालं, आम्हाच का नाही घरात करमन झालतं बघा, म्हणून बोलवलं आणि 2-4 उड्या मारायला लावल्या. अहो जोक केला, हो जोक केला आम्ही. नाही काही बी म्हणा जाऊ बाई, पण घरात नसून बी तुम्हाला घरातल्या समध्या खबऱ्या असतात बघा. चांगलंय चांगलंय. बरं असू द्या. ते रेणूसाठी स्थळ बघायलोय आम्ही. मुलगी त्यांची, लग्न रेणूला करायचं.
मग आपण त्यांच्या घरगुती गोष्टीत लक्ष घालणं बरं दिसत नाही. नाही नाही. आमासनी बी काय हौस नाही हो जाऊबाई. त्यो रेणूचा बा चालता आमच्या पायापाशी, म्हणला आमच्या पोरीच्या लग्नाचं काय तर बघा. आता कसं आहे, तुम्हासनी कॉलेजमधनं आणि घरातल्या कामामधनं टाइम मिळत नाही, पण आमासनी आमची सामाजिक जबाबदारी अशी झटकता येत नाही ना व. सामाजिक, पण हा रेणूचा वैयक्तिक प्रश्न. ते वैयक्तिक प्रश्न तिकडं असते तुमच्या शहराकडं. इथं गावात असलं काही नसतंय हो. नाही काय आहे, रेणू तुमची मैत्रीण, पण या गावाची लेक आहे आणि आम्हासनी आमच्या गावाची काळजी आहे. नाही काय आहे जाऊबाई, असं पायाशी आलेल्याला झिडकारणं ही रीत नाही बघा आमची. अहो त्यो रेणूचा बा आमच्या पायापाशी आलता, गया वया करायलता, इनवण्या करायलता, म्हणला माझ्या पोरीचं काय तर लग्नाचं बघा, कुठतर जुळवून द्या. आता आमच्या एवढं पायाशी आलाय म्हणल्यावर तिचं लगीन आम्ही ठरवून देणारच की. काय झालं, काही बोलायचंय काय तुम्हासनी यावर? मी जे काही बोलायचं ते रेणूशीच बोल. या म्हातारीला तर आता एक दिवस पंढरपूरलाच पाठवून देणार आहे. नाही, आता या रेणूच्या लग्नाचा बार गुपचूपपणा उडवून द्यायचा म्हणजे द्यायचा. समद्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या पाहिजेत. झालं तुझं समाधान? आता काय करणार आहे आपण? म्हणजे काय झालंय? जे व्हायला नको होतं तेच व्हायला लागलंय बघ. मी किती वेळा समजावलंय तुला, पण तू मला कधीच सिरियसली घेत नाहीस. नेमकं काय झालंय ते सांगणारच का मला तू आता? परत लग्नाची बोलणी सुरू केली आहेत बापूंनी. तर ते नेहमीच आहे आपल्यासाठी. नाही रे, पण यावेळेस लई सिरियस आहे. अरे बापू जाम तापल्यात, माझ्यासाठी स्थळ पण बघायला लागल्यात. आता काय करणार आहे आपण? तूच सांग काय करायचं. मी काय सांगू? हे बघ, तुला माझ्याशी लग्न करायचं का नाही एवढंच सांग मला. नाही, इथे टाइमपास करायला आलोय ना मी कोल्हापुरात. मी सिरियसली बोलते. मग मी सिरियसलीच बोलतोय. हे बघ, आता उशीर करून नाही चालणार आपल्याला. एवढा वेळ नाहीये. ठीक आहे, थोडाच वेळ दे, मी विचार करून सांगतो तुला काय. अरे तोवर लग्न पण होईल माझं. हे बघ, तुलाही उशीर केलास तर मी पण काय करू शकणार नाही. ठीक आहे, यातनं काहीतरी मार्ग काढू आपण. पण आता कॉलेजला जायला वेळ होतोय. मी निघू पुढे? आले. चल. रेणू वाढूनच आहे की. वडाप नाही, एसटी नाही, डायरेक्ट रिक्षा. सगळा अरे तुम्ही एकट्याच? हो, आज मी रेणू सोबत जाणार आहे. रेणू रेणू तर आत्ताच गेली. कधी? अहो आता माझ्या समोर रिक्षात बसून गेली. सगळा पगार रिक्षावरच उडीते वाटतं. अहो असं कसं? अहो मी तिच्यासाठी यांना नका येऊ म्हणाले आणि ही अशी कशी मला सोडून गेली? एक काम करा की, तुम्ही राणादाला फोन करून बोलून घ्या की. नाही नको, मी जाईन एकटी. जाशीला न व्यवस्थित? हो, तसं मला कोल्हापूरला वडाप एकटी जायची सवय आहे. मी जाते. हा, मग हरकत नाही. ठीक आहे, मी पण निघतो. हे काय आहे, मला जरा गाय घ्यायची होती हो, म्हणून तिकडे वस्तीवर निघाला. येतो बरं का? चालतं. The number you are trying to call is currently busy. Please try again later. The number you are trying to call is currently busy. Please try again later. हिच्यासाठी मी यांना दुखावलं, शेतात कामाला पिटायला, आणि आता हीच गायब आहे.
यांना कळलं ना तर अजूनच वैतागतील माझ्यावर. एवढं पण करायचं नसते माणसानं. मी आपलं काळजीपोटी सोडायला येतो म्हणलं तर मलाच कटिवलं. लई मनाला लागलं बरं का अंजलीबाई. अजिबात बरोबर नाही केलं असं तुम्ही.